नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नमस्कार, मी राधिका जाधव राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत करते. एक ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे. माजी आमदाराच्या गाडीवर कुऱ्हाडीनं हल्ला झालाय. आज आपण नजरेखालून घालणार आहोत यवतमाळ जिल्ह्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेचा सविस्तर अहवाल. यवतमाळ जिल्ह्यातील झरी जामणी तालुक्यातील दुर्भा गावात माजी आमदार वामनराव कासावार यांच्या फॉर्च्युनर गाडीवर कुऱ्हाडीने हल्ला झाल्याची गंभीर घटना घडली आहे. घटना नेमकी काय घडली तर दुर्भा गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेची 14 एकर जमीन सचिन पंचरे या नागरिकाने वर्ष 2025-26 या कालावधीसाठी ठेक्याने घेतली होती. त्यांच्याकडे याची अधिकृत पोचपावतीही होती. पेरणीसाठी सचिन पंचरे आपल्या मालकाच्या फॉर्च्युनर गाडीसह शेतात गेले होते. त्याचवेळी गावातील पेंटना गोमटी मुकुलवार, त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई व मुलगा करण यांनी त्या शेतावर दावा केला आणि पेरणी थांबवण्याचा प्रयत्न केला. वाट टोकाला गेल्यानंतर कुऱ्हाडीच्या सहाय्याने फॉर्च्युनर गाडीची तोडफोड करण्यात आली. या घटनेमुळे गाडीचे अंदाजे 2 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी पाटण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. यावेळी संशयितांनी शिवीगाळ करत पंचरे यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही सांगण्यात आले. त्यामुळे या घटनेला केवळ आर्थिक नव्हे तर कायदा व सुव्यवस्थेच्या संदर्भातही गंभीर मानले जात आहे. कोण आहेत वामनराव कासावार? तर ते 2009 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर वणी मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. 2014च्या निवडणुकीस नकार देत निवडणुकीपासून स्वतःला दूर ठेवले. काँग्रेसचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. सध्या गावात तणावपूर्ण वातावरण असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आपल्या प्रेक्षकांना अशाच महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह बातम्या देत राहील. या घटनेवर आमचे प्रतिनिधी बारकाईने लक्ष ठेवून आहेत. पुढील अपडेटसाठी राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज बघत राहा. मी राधिका जाधव. लवकरच भेटूया एक नवीन अपडेटसह.